फोन हटा लो यार, कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर गेले। तुम्हारे फोन के चक्कर में मेरा लाइव जा रहा है। हेलो ओ भाई, फोन लाइव जा रहा है यार भैया, थोड़ा खा के कोई फोन पे ऐसे रह जाओ एकदम। अरे अपना हाथ तो देख ले मेरे भाई, हो फोन वाले भाई, पीछे रहो, पीछे कर रहे हो यार। भाई पीछे आओ। शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते तसंच देशभरातले इतर महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत। शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। आज शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे सुद्धा शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते। त्यांनी शरद पवार यांना भेटून शुभेच्छा दिलेल्या होत्या, त्यांच्याबरोबर चहा सुद्धा घेतलेला होता। आणि आता आपण ही थेट दृश्य पाहतोय, शरद पवार केक कापत आहेत। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे। त्यांनी केक कापून सर्व कार्यकर्त्यांसोबत, महत्त्वाच्या नेत्यांसोबत आपला हा वाढदिवस दिल्लीच्या निवासस्थानी साजरा केलेला आहे। सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। आज दशकांहून अधिक काळ शरद पवार हे राजकारणामध्ये आहे। महाराष्ट्राचं असेल किंवा देशाचं असेल, सर्व राजकारण हे शरद पवार यांच्याभोवती फिरतं असं म्हटलं जातं। आणि त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार यांचं एक मोठं वर्चस्व आहे, एक मोठा प्रभाव त्यांच्या राजकारणावर आपल्याला पाहायला मिळालेला आहे। हे दृश्य आपण थेट पाहतोय दिल्लीच्या निवासस्थानामध्ये। शरद पवार यांनी आता केक कापलेला आहे आणि आपला वाढदिवस त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत साजरा केलेला आहे। युगेंद्र पवार सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी काही वेळापूर्वीच इथे येऊन शरद पवार यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या। लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी वेगवेगळ्या लढलेल्या होत्या। लोकसभेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अगदी टोकाची टीका शरद पवार यांच्यावर केलेली होती। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये काहीसा सूर बदललेला पाहायला मिळाला आणि आज त्यांनी शरद पवार यांचा वाढदिवस असल्यामुळे दिल्लीच्या निवासस्थानी पोहोचत त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या। आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। ही आता दृश्य पाहतोय, शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांना भेटवस्तू भेट म्हणून दिल्या जात आहेत आणि त्यावेळेचे हे दृश्य पाहतोय। दिल्लीमध्ये आज त्यांचा वाढदिवस साजरा केला जातोय, दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी। आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाची घडामोड ठरली ती म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांची भेट। खरं तर शरद पवार सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत किंवा नसोत, शरद पवार हा फॅक्टर कायमच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा ठरलेला आहे।